या योजनेच्या गायकवाडवाडी येथे जलपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख या कराड उत्तरचे आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे, या व्यासपीठावरील सर्वच आदरणीय, या गावातील महिला वर्ग, बंधू आणि दादांच्या प्रेम करणारे सर्व कार्यक्रम, 15 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना दादा 15 वर्ष हानगोरवाडी धनगरवाडी विनायक जसा म्हणाला, या योजनेचे नाव का नव्याच. नाथा पाटलाला माझा मित्र निसार मुल्ला याला एक दिवस म्हटलं मी, अरे काय भानगड ती गाव एकदा बघून येऊया आपण जाऊन. आता खरोखर म्हणतो ना तुला, अरे ती कसली धनगरवाडी हानगोरवाडी ती योजना आहे पूर्ण होईन झाल्या म्हणजे काय भानगड एकदा आपण ट्रिप काढूया आणि गाव दोन तेवढी बघून येऊया. बरं, आज दादा ट्रिप काढण्याचा काही योग आला नाही, परंतु सत्यात पाणी बघण्याचा योग तुमच्यामुळे आला. ही या भागातील लोकांची खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे. माझं गाव सुरली विनायकच्या गावाच्या शेजारी, या गावागतच भौगोलिक परिस्थिती असलेले गाव आहे. आदरणीय टेंबू योजने शिल्पकार संपतराव देशमुख अण्णांनी सुरली आणि कामती 2 गावं घाटावरती कडेगाव तालुक्याला लागून असल्यामुळे त्यांचा समावेश केला. आम्ही तालमीतनं ज्या वेळेला यायचो त्यावेळेला दादा सकाळी 6ला उठायचं, सायकलीला केंड बांधायची आणि पाण्याला जायचं. या दिवसात खूप बिकट परिस्थिती आम्ही स्वतः भोगलेली आहे. आज या सरपंच ताई म्हणाल्या, ताई खरंच तुम्ही भाग्यवान आहे की तुमच्या काळामध्ये ही पाणी या गावाला मिळालं. सुवर्ण अक्षरानं तुमचं गाव नाव या गावात लिहायचं काम झाले की मनोज दादांच्या सारखा भाऊ तुम्हाला आमदार म्हणून लाभला, जेणेकरून तुम्हाला पाणी मिळालेल्या महिलांच्या दादा चेहऱ्यावर जे आनंद मगाशी होता तो आनंद शब्दात आपण मानू शकत नाही. एवढा खूप मोठा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावरती होता. अजून जी उर्वरित कामं या योजनेची राहिली ती कामं पूर्ण दादा करणार, कारण आज केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं शासन आहे आणि दादा ही काम करणारी व्यक्ती आहे. आज मान तालुक्याचं आपण जर उदाहरण घेतलं तर जयकुमार गोरे नावाचा एक पैलवान 2009 साली तिथं आमदार झाले आणि सदाशिव पोळ नावाचे एक आमदार होते पहिले. सेम आपल्या मतदारसंघासारखी परिस्थिती होती आणि पूर्ण भाग म्हणजे 70-80% भाग ज्या भाऊने आज भौगोलिक परिस्थिती नसताना त्या भागाला पाणी दिलेलं आहे. आज लाल मातीतून मनोजदादा येतात. लाल मातीतली माणसं काय करू शकतील ही जयभावनी दावले. त्याचप्रमाणे आज ताई म्हणाल्या 3 महिन्यामध्ये दादाने या भागाला पाणी दिलेलं आहे. ही काम करणारी माणसं आहे, ती बोलणार कमी आणि काम जास्त करणारी माणसं आहे ती. आणि असल्या माणसाच्या माग आपण पाठीमाग राहिलं पाहिजे. दादा छावा पिक्चर आपण सर्वांनी बघितला. संभाजी महाराजांचा शेवट सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आणणारा झाला. परंतु त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये दादा आम्ही संताजी घोरपडे नावाचा एक चित्रपट, त्याचं पोस्टरचं अनावरण चंद्रहार पाटील म्हणून माझे मित्र आहेत, डबल महाराष्ट्र केसरी, त्यांचं आडनाव घोरपडे आहे आणि भाळवणी हे गाव सांगली जिल्ह्यामध्ये संताजी घोरपडेंचं मूळ गाव आहे. त्यामुळे गोळे म्हणून एक प्रोड्युसर आहेत आणि एक आईचे आहेत पाटील म्हणून, त्यांनी तो पिक्चर तयार करायला घेतलाय. त्याचं अनावरण मनोजदादा घोरपडे आणि चंद्रहार पाटील घोरपडे या दोघांच्या हस्ते ठेवलं होतं. दादा त्याच्या व्यस्त कारणामुळे आले नाहीत, पण दादा तिथे गेल्यावर एक माझ्या लक्षात गोष्ट आली की संभाजी महाराजांना एका खान नावाच्या सरदारानं
धरून नेलं होतं आणि त्या खान नावाच्या सरदाराचा वध जर कोणी केला असेल ते संताजी घोरपडे या सरदाराने केला. लक्षात ठेवा, ही घोरपडी म्हणजे साधी गोष्ट नाही, ही आमदार झाली ती म्हणजे दादा संताजी घोरपडेच गोष्ट नाही, ही साधी व्यक्ती नव्हे. मी तुम्हाला सांगतो, आणि ही 5 वर्षासाठी आमदार म्हणून झाले नाही, 10-20 वर्षासाठी आमदार झाले. मी तुम्हाला सांगतो, खूप काम करायचं आहे दादा. तुमच्या खूप मोठी जिम्मेदारी आहे मतदारसंघाची, कारण कराड उत्तरा चव्हाण साहेबांचा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये रस्त्याची अवस्था असेल, पाण्याची अवस्था असेल. माझे विश्वजित कदम साहेब मित्र आहेत, अनिल भाऊ माझे चांगले संबंध होते, लंके साहेब होते, आज दादांचे मित्र. परवा मंत्रालयात आम्ही महेश शिंदे त्यांच्याबरोबर बसलो. त्यांची कामाची पद्धत खतरनाक आहे. अधिकाऱ्यांकडे काम कसं करून घ्यायचं या गॅगला माहिती आहे सगळ्या, कारण यांचा फोन गेला की नाही अधिकाऱ्याची काय अवस्था होती मी बघितल्या स्वतः. तर मारामार दादागिरी करायला फोन नाही, जनतेच्या हितासाठी फोन करते ती, आणि ते हित दादा तुमच्या हातनं होणार आहे. आज मला वाटायचं या महाराष्ट्रात आज सुनीला नशेळके, महेश दादा की आमदार म्हणजे असे आमदार आहेत ती कराड उत्तरचे असं काय झाले दादा मला खरं वाटायचं मला बसलं. पण आज तुमच्या रूपाने एक डॅशिक आमदार आपल्याला भेटलाय, जो काम करून दाखवील, बोलणार कमी. कारण संग्राम बापू आणि दादांचं भावाभावांचं प्रेम जर पाहिलं आपण तर ही 2 माणसं खूप काम करणारी माणसं आहेत आणि नियोजन खतरनाक नियोजन करणारे ते, कारण संताजी घोरपडेच्या कुटुंबातली येते नियोजनात कुठं कमी नाही ती. पण त्यामुळे त्यांच्या मागे आपण राहूया आणि राहिलेली विकास काम असतील. आणि दादा एक माझी विनंती राहील तुम्हाला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये, की जिम तेवढं कुठल्या गावाला तेवढं तालमी द्या. कारण जिम काय होते 2 महिने चालते, सर साहित्य चोरून येते ती. आज हजारो वर्षाची परंपरा कुस्तीची आहे, दिली का नवीच गिरे कशाला दुरुस्त करत असतात. या गावात दादा इंद्रजित साळुंखे म्हणून माझ्या तालमीमध्ये मुलगा होता, जो मसूर मध्ये कुस्ती केंद्र आहे, यांचा मुलगा त्यांच्या तालमीमध्ये या ते म्हणजे तालीम दुरुस्त म्हणजे दुरुस्त कशाला करत बसलाय. पहिलवानाच्या पोटी आलेला पोरगा आमदार आहे आपल्या, नवीच घ्यावी की तालीम आता. त्यामुळे दादा जिम म्हणजे आज पत्रकार बंधू इथं आहेत, जिम माझी विनंती आहे तरुण मुलांना की जिम कुणी मागू नका, बाळानं कुस्ती खेळा. लाल मातीत खेळलेला माणूस कधी वाया जात नाही. यशवंतराव चव्हाण सुद्धा लाल मातीत खेळलेला पहिलवान आहेत. त्यामुळे तालमी हजारो वर्षाची परंपरा आहे, जिम हजारो वर्षाची परंपरा नाही. प्रत्येक गावात गाव तिथं तालीम झाली पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि ती दादा तुमच्या रूपाने व्हावी या स्टेजवरती मी आव्हान करतो. आज या गावाच्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळाला. दादा एक युवा कार्यकर्ते भेटले, ते मला म्हणाले की 2012 साली मी तिरुपतीला चालत गेलो होतो म्हणून दादा आमदार व्हावं म्हणून. इतकी प्रेम करणारे माणसं आता नवीन नवीन भेटायला लागली, चेहरा सगळे नवीन आहे आमच्यासाठी. आणि अशी खूप माणसं तुमच्यावर प्रेम करतील. आज या महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे दादा, हे खूप मोठं नेतृत्व तुम्हाला घडवण्यास भाग पाडेल. कारण यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे तुम्हाला तुमची ताकद 4 पटीने वाढेल, तुम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळेल, अजून काम करू असं करावं असं वाटेल. कारण कामाचा भरपूर स्पेस या मतदारसंघामध्ये तुम्हाला आहे आणि तो काम पूर्ण करावं, जेणेकरून जी आजूबाजूला आपले मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाच्या आमदारांच्या बद्दलची गर्वाने भाषा तिथली युवक कार्यकर्ते करतात, तशी एक आम्हाला सुद्धा आमचा आमदार कसा आहे बघा, की आम्हाला बोलायची संधी तुम्ही द्यावी एवढीच या निमित्तानं विनंती करतो. आणि या गावातल्या लोकांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल या गावातील सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. त्याच्यानंतर कोयना डेअरीचे माजी चेअरमन सन्माननीय संपतराव इंगोले साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. परंतु
गणेश पवार, बाजीराव पवार, मालन पवार